तुम्हाला थंबनेल वरून कळलंच असेल की माझा युट्यूबचा पहिला पेमेंट आलाय आणि हे मला तुम्हाला सांगायला खूप जास्त भारी वाटतंय आज की तुम्ही मॉनिटायझेशन साठी अप्लाय करू शकता. तुमचा पैसे युट्यूब देत नाही, पैसे ऍडसेन्स देतात. तिथं जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकता युट्यूबवर तुम्हाला कुठलाच कॉपीराईट नाही आला पाहिजे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा ब्लॉग का सुरू झालाय हे मला तुम्हाला काय सांगायची गरज नाही. तुम्हाला थंबनेल वरून कळलंच असेल की माझा युट्यूबचा पहिला पेमेंट आलाय. मला एवढं भारी वाटतंय हे सांगताना. मी तुम्हाला काय सांगू, कारण आतापर्यंत मला जेवढे पण लोक म्हणजे युट्यूब किंवा इंस्टाग्राम करते यावरून एकच प्रश्न असायचा, इन्कम किती येते, इन्कम किती येते. आणि आज मला पहिला पेमेंट आलाय तर मी हे प्राऊडली सांगू शकते की आता मला इन्कम पण येते याच्यातून. इंस्टाग्राम थ्रू तर येतेच येते, मला आता युट्यूब थ्रू पण येते. आणि हे मला तुम्हाला सांगायला खूप जास्त भारी वाटतंय आज. आणि माझी ही जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाची मेहनत आहे, जिचा आज मला काय बोलतात फळ मिळालंय. कारण आता म्हणजे या ह्याच्यामध्ये थोडा टाइम लागतो क्रिएटर्सला, पण मिळतं. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगणार आहे मॉनिटायझेशनची, काय असते, क्रायटेरिया काय असतो आणि माझा कसा कम्प्लीट झाला. त्यानंतर पूर्ण म्हणजे तुमचे वॉचर्स कम्प्लीट होण्यापासून ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यापर्यंतची सगळी प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. का जे जे नवीन स्टार्ट करायला बघतायत किंवा ज्यांना ज्यांना इन्फॉर्मेशन हवी आहे ते हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार आहे आज. आणि ऑफकोर्स आपण सेलिब्रेट पण करणार आहोत, कारण माझा पहिला पेमेंट आलाय. पेमेंट किती आलाय हे मला विचारू नका, कारण ते मी सांगणार नाही. या व्हिडिओला जर 500 लाईक्स आले ना तर मी सांगेन मला पेमेंट किती आलाय. चला, जर तुम्हाला पाहिजे असेल की माझे पेमेंट तुम्हाला जाणून घ्यायचंय तर या व्हिडिओला 500 लाईक झाले पाहिजेत. तर चला आपण पूर्ण प्रोसिजर बघूया. तुम्ही बघा, मी इथे पूर्ण लिहून घेतली आणि हा जवळजवळ 1.5 पान जास्त झालाय या प्रोसेसला, कारण ती तेवढी मोठी आहे. आणि आता या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर सर्वात पहिला क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करावेच लागतात आणि 4,000 वॉचर्स पूर्ण करावे लागतात जर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवताय. आणि जर तुम्हाला हे 4,000 वॉचर्स लॉंग व्हिडिओ मधून नको असतील तर 10 मिलियन व्ह्यूज तुम्हाला शॉर्ट्सला आणावे लागतात. पण ते 1 वर्षात नाही, 90 डेज मध्ये आणावे लागतात. तर हे क्रायटेरिया आहे की 1,000 तुम्हाला सबस्क्रायबर्स तर आणावेच लागणार आहेत. प्लस तुम्हाला एकतर 4,000 वॉचर्स लॉंग व्हिडिओ थ्रू बनवावे लागणार आहेत, म्हणजे आणावे लागणार आहेत, किंवा मग तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आणावे लागणार आहे शॉर्ट्स थ्रू. आता समजा तुमचा 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 वॉचर्स किंवा 10 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया पूर्ण झाला की तुम्ही मॉनिटायझेशन साठी अप्लाय करू शकता. एवढी मोठी काहीच प्रोसेस नसते. काहीतरी फॉर्म टाईप येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेप्ट करायचं असतं आणि मग तुम्ही मॉनिटायझेशन मध्ये म्हणजे तुम्ही आता मॉनिटाईज झाला आहात आणि तुमच्या ह्याला कंटेंटला तुमच्या ज्या ऍड रन होत आहेत त्या तुमच्या असं म्हणजे त्याचे पैसे मिळत आहेत तुम्हाला, असं होतं. आधी पण ऍड रन होतात पण त्याचा काही रेव्हेन्यू मध्ये फरक नाही पडत जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही. आता माझं कसं मॉनिटाईज झालं, तर मी जे पण व्हिडिओज इंस्टाग्रामवर पोस्ट करत होती ते मी पहिले पहिले युट्यूबवर नाही करायची, पण नंतर नंतर मला सगळे बोलले की नाही ते युट्यूबवर पण टाकत जा. सेम व्हिडिओ मी इकडे पण टाकायची, लॉंग व्हिडिओज पण टाकायची, शॉर्ट्स व्हिडिओज पण टाकायची. आणि माझी एक व्हिडिओ व्हायरल गेली होती गणपती मधली, त्याच्यामुळे माझे वॉचर्स पटकन कम्प्लीट झाले होते लास्ट गणपतीला नाही बोलता येणार, कारण गणपतीच्या असं वाटते 10 ते 15 दिवसांनंतर मी ती व्हिडिओ अपलोड केली होती. तर गणपती नंतर गौरी पूजनची व्हिडिओ होती, तर ती व्हिडिओ व्हायरल झाली होती, त्याच्याने माझे वॉचर्स कम्प्लीट झाले. तर हा झाला पहिला क्रायटेरिया तुमचा, त्याच्यामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं. तर बघा, आता तुमचं चॅनल मॉनिटाईज झालंय म्हणजे तुमच्या युट्यूब स्टुडिओला दिसतंय की तुमचे वॉचर्स एवढे झाले आहेत. त्यानंतर तुमचा तिथे सगळं अॅनालिटिक्स दिसतात तुमचे. तर हा युट्यूब स्टुडिओ असतो आणि तुमचा पैसे युट्यूब देत नाही, पैसे ऍडसेन्स देतात. तिथे तुमचे सगळे पैसे येतात. त्या ऍडसेन्स थ्रू कसे येतात, तुम्हाला जो जीमेल आहे, गुगल ऍडसेन्स असतो, जीमेल आयडीला एकच ऍडसेन्स अकाउंट बनतो, त्याच्यावर अकाउंट बनवायचा. त्यासाठीची प्रोसेस तुम्हाला युट्यूबवर पूर्ण मिळून जाईल. ऍडसेन्स अकाउंट तुम्ही बनवलात की तो अप्रुव्हलसाठी थोडेसे दिवस जातात, एक 4-5 दिवस वगैरे जातात, कमी पण जाऊ शकतात, जास्त पण जाऊ शकतात. तर तो एकदा तुमचा अप्रूव्ह झाला ऍडसेन्स अकाउंट की तो तुम्हाला तुमच्या युट्यूब स्टुडिओला कनेक्ट करायचा असेल तर तुमचा जेवढा पण रेव्हेन्यू येतोय तुमच्या ऍडसेन्स अकाउंट मध्ये येतो. आता ऍडसेन्स अकाउंट भरताना तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळे डिटेल्स द्यावे लागतात. तर तुमचा आधारवर जो ऍड्रेस असतो ना, तो पूर्ण युट्यूबच्या प्रोसेसमध्ये तुमचा जो ऍड्रेस आधार कार्डवर आहे तोच द्या. का ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर बघा, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओज अपलोड केल्या, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं. मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही ऍडसेन्स अकाउंट बनवला, ऍडसेन्स अकाउंट पण अप्रूव्ह झाला, तिकडून तुम्ही त्याला तुमच्या युट्यूब स्टुडिओला कनेक्ट पण केलं. आता यानंतरचा पार्ट आहे ना, खूप मेन असतो. जेव्हा तुम्ही व्हिडिओज टाकता युट्यूबवर तुम्हाला कुठलाच कॉपीराईट नाही आला पाहिजे. तुमचं सगळं चेक करतात, सगळं. म्हणजे कुठलं गाणं वाजतंय का, बॅकग्राऊंडला काय आहे का, तुम्ही कुणाचा कंटेंट कॉपी करून टाकलाय का, तुमचा रेव्हेन्यू म्हणजे
याच्यावरच सगळ्यावर डिपेंड असतो. तुम्ही कुठलाच कंटेंट कॉपी करून टाकू शकत नाही किंवा बॅकग्राऊंडला गाणं चालते तसंच्या तसं टाकता येत नाही. कारण त्यामुळे तुम्ही बघत असाल की सगळे जेवढे युट्यूबर्स असतात कुठल्याच व्हिडिओमध्ये गाणी वगैरे वाजत नाही, कारण कॉपीराईट क्लेम येतो आणि तो आल्यानंतर त्या व्हिडिओचे पैसे तुम्हाला मिळत नाही. तर एवढंच ट्राय करायचं आहे की कुठूनही कॉपीराईट क्लेम आला नाही पाहिजे किंवा तुमची व्हिडिओ उडाली नाही पाहिजे युट्यूबवर. आता हे झाल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही. कॉपीराईट क्लेम आले एकदा तुमच्या व्हिडिओजवर की काहीच येत नाही. मॉनिटायझेशनच्या आधी असो किंवा नंतर असो कॉपीराईट चॅनलवर येऊन द्यायचा नाहीये. ओके, तर व्हिडिओ मॉनिटाईज कशी करायची आणि कॉपीराईटचं काय असतं मी तुम्हाला सांगते. आता मी ही व्हिडिओ बनवते, ही मी युट्यूबला जाऊन अपलोड केली. युट्यूब ही व्हिडिओ अपलोड करून देईल समजा ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला कोणता गाणं चालू आहे तरी पण. त्यानंतर आपल्याला युट्यूब स्टुडिओला जाऊन ही व्हिडिओ आपल्याला ऍड ऑन करावे लागतात, जेणेकरून आपल्या या व्हिडिओवरती ऍड दिसतील आणि त्याच्यातून आपल्याला रेव्हेन्यू मिळेल. तर ते ऍड जेव्हा तुम्ही जाऊन तिथे ऑन करता तिथे चेक होतं की तुमच्या व्हिडिओमध्ये कोणतं कॉपीराईट नाही ना, काही चाइल्ड अब्यूज नाही आहे ना, सगळं जेवढे पण युट्यूब क्रायटेरिया असतात त्यांचे ते चेक होतं. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही नोटीस नाही आली तर ह्या व्हिडिओचा जाऊन तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो. नाहीतर मग ती एकतर खूपच जास्त चाइल्ड अब्यूज वगैरे असेल तर मग ती व्हिडिओ युट्यूबवरून डिरेक्ट उडते. नाहीतर मग त्याच्या कॉपीराईट क्लेम येऊन तुम्हाला त्याचा पैसे मिळत नाहीत. तर या पॉइंटला तुम्हाला तुमची अर्निंग स्टार्ट झाल्यासारखी वाटते. तुमच्या युट्यूब स्टुडिओला दिसते की तुमचे समजा $5-6 झालेत असं. पण ते तुम्हाला ऍडसेन्स मध्ये नाही दिसणार, कारण ऍडसेन्स मध्ये ही अमाऊंट अपडेट होते महिन्याच्या 7 ते 12 तारखेला. आणि पेमेंट कधी येते आपण हा पुढचा पॉइंट आहे. ठीक आहे, तुम्हाला एकदा गुगल स्टुडिओला पैसे दिसायला लागले ना की तुम्हाला तुमच्या ऍडसेन्स अकाउंटमध्ये टॅक्स फॉर्म भरायचा असतो आणि एकदम केअरफुली भरायचा असतो. त्याच्यासाठी खूप युट्यूब व्हिडिओज आहेत युट्यूबवर, ते बघूनच भरा. आणि सर्वात इम्पॉर्टंट टिप, तुम्ही सगळं नीट कराल पण जेव्हा तुम्ही तुमचा ऍड्रेस देताय तो तुमच्या आधार कार्ड वरचाच द्या. आणि तिथे ऑप्शन येतो, पहिले काय असायचं की पिन जनरेट व्हायचा आणि तुम्ही खूपदा म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल की घरी पिन यायचा, मग तो तुम्हाला तिथे टाकायचा असायचा. पण माझं जेव्हा मॉनिटायझेशन झालंय ना, म्हणजे मी जेव्हा टॅक्स फॉर्म नंतर माझं ऍड्रेस व्हेरिफिकेशन जेव्हा झालंय तेव्हा त्यांनी ऑनलाईन स्टार्ट केलंय, म्हणजे आता. सो मी ते ऑनलाईनच केलंय. मी पॅन कार्ड माझा कॅमेऱ्यावर दाखवायला लागतो, तो दाखवल्यानंतर तो व्हेरीफाय होतो. त्याच्यानंतर तुम्हाला फेस दाखवायला लागतो, जो पहिले तुमच्याकडे पिन यायचा 4 अंकी आकड्याचा, तर तुम्हाला आता तुमच्या फेसवरून ते करतात, तुमच्या एक आयडी वरून. आयडी म्हणजे तुम्ही त्याच्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी काही पण देऊ शकता. मी पॅन कार्ड दिला होता आणि मग त्याच्या थ्रू तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं, जे खूप पटकन होतं. कारण कसं होतं, तुम्ही ऍड्रेस दिला, सगळ्यांच्या आधार कार्डवरचा ऍड्रेसच्या जागीच ते राहत नाही, मग तो पिन तिथे जातो, मग ते वेट करा, 1 महिन्याचा वगैरे वेट करायला लागायचा, जो आता कमी झालाय ऑनलाईनमुळे. आणि मग तो व्हेरिफिकेशन होतं. आता बघा, मॉनिटायझेशन, त्यानंतर तुमची अर्निंग, गुगल ऍडसेन्स नंतर आपण बघितलं की अर्निंग स्टार्ट झाली, त्यानंतर टॅक्स फॉर्म भरला, टॅक्स फॉर्म नंतर तुमचं व्हेरिफिकेशन झालं. इथपर्यंतची सगळी प्रोसेस ही खूप क्रुशियल असते, तुम्हाला नीट सगळं करावं लागतं. जर तुमचा ऍड्रेस रॉंग झाला टॅक्स फॉर्मवरचा, ऍडसेन्सच्या इथला, तरी पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर तुमचा ऍड्रेस व्हेरिफिकेशन हा सगळ्यात क्रुशियल पार्ट जो आहे मॉनिटायझेशन मधला, तो झालाय. आता यानंतर तुमचं काय आहे की बँक डिटेल्स द्यायचे असतात. तर माझ्या केसमध्ये काय झालं की माझे $100 जेव्हा पूर्ण झाले, $100चं काय ते मी सांगते, तेव्हा मला बँक डिटेल्स भरायला आले. $100 हे आहे की तुम्हाला ऍडसेन्स मध्ये समजा या महिन्यामध्ये दिसते की तुमचे $30 कम्प्लीट झालेत. तुमच्या युट्यूब स्टुडिओमध्ये पण $30 दिसतात, पण पेमेंटची डेट आहे 21 ते 26. 21 ते 26 मध्ये मला पेमेंट नाही आलं, 27 आली तरी मला पेमेंट नाही आलं. का? कारण मी $100 अजून पूर्ण नाही केलेत. ऍडसेन्सचा रूल आहे की तुमच्या अकाउंटला पैसे येण्यासाठी तुम्हाला $100 पूर्ण करावे लागतात. आणि काय कायांना, मी आता माझ्या तर कॉन्टॅक्टमध्ये कोणच नाही, आता बॅकग्राऊंड तर नाही, पण मी जेवढं सर्च केलं, काय कायांना आधीच पेमेंट फॉर्म भरायचा ऑप्शन येतो, पण मला $100 पूर्ण झाल्यानंतर पेमेंट फॉर्म भरायचा ऍड्रेस आला होता, ऑप्शन आला होता, जिथे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स टाकायचे असतात आणि त्याच्यासोबत महत्वाचा असतो स्विफ्ट कोड, जो इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी असतो. आणि मला पण ते पहिल्यांदाच कळलं, कारण मी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आतापर्यंत काय केलं नव्हतं. तर तुमच्या बँकमध्ये इझिली मिळून जातो. तुम्हाला एकतर ऍप्लिकेशन द्यावं लागतं, नाहीतर मग जाऊन त्या ब्रांचमध्ये कोणाशी तरी बोलायचं, मेन ब्रांचमधून मिळतो. तर त्यांच्याकडून तो स्विफ्ट कोड घ्यायचा आणि ते तेच आहे की बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, स्विफ्ट कोड वगैरे असं सगळं द्यावं लागतं. आणि जेव्हा तुमचे $100 पूर्ण होतात तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे येतात.
आता पैशांचं कसं असतं की 7 तारीख ते 12 तारीख मध्ये तू ते ऍडसेन्स अपडेट करतं की तुमचे किती अमाऊंट झाली आहे, किती डॉलर झाले आहेत. आणि ते जर $100 वर असतील तरच तुम्हाला 21 ते 26 मध्ये पैसे येतात. तर ही होती मॉनिटायझेशनची पूर्ण प्रोसेस. जर तुम्ही पण युट्यूब करत असाल आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर मला तुम्ही नक्की विचारा. माझा इंस्टाग्राम हँडलचं पेज आहे फूड बाय प्रगती, तिथे तुम्ही DM करून विचारू शकता. जर मला ओळखत असाल, माणगाव मधले असाल तर डिरेक्टली विचारलं तरी चालेल. आणि ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, याच्यामध्ये काय कन्फ्युजन असेल तर मला विचारा. पण युट्यूब आणि इंस्टाग्राम स्टार्ट करायचं असेल तर आजच करा, कोणाची वाट बघू नका. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी सांगते. सेलिब्रेशनचं बोलाल तर मी आले पैसे काही उडवणार नाहीये. मी छोटंसं स्वतःला काहीतरी घेईन आता मार्केटमध्ये जाऊन. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण जर युट्यूब स्टार्ट करायचं असेल तर तुमच्यासाठी माझ्याकडून खूप जास्त शुभेच्छा. आणि मला पहिला पेमेंट आलं त्यासाठी मला पण तुम्ही खूप साऱ्या शुभेच्छा द्या. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.